मन रोज स्वामींच्या मठाजवळून जात असे. तो साधा माणूस होता, ना मोठा भक्त ना श्रीमंत, पण प्रत्येकाला पत्र देताना तो हसून बोलायचा, दुःखी लोकांना धीर द्यायचा. एक दिवस त्याचं स्वतःचं आयुष्य कोलमडलं. अपघातात त्याची नोकरी गेली, घर चालवणं कठीण झालं. तो पहिल्यांदा स्वामींसमोर बसून रडला आणि म्हणाला, स्वामी, मी आयुष्यभर लोकांचे संदेश पोचवले, पण माझ्यासाठी कुठलाच संदेश नाही का? स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, तू पोचवलेली माया हाच माझा संदेश होता. त्या शब्दांनी पोस्टमनचे मन उजळलं. काही दिवसांनी गावातील लोकांनी मिळून त्याला छोटी दुकान सुरू करून दिलं, कारण त्याने आयुष्यभर पेरलेली माणुसकी लोकांच्या लक्षात होती. तो पुन्हा स्वामींकडे येऊन म्हणाला, स्वामी, तुमचा संदेश मला आज कळला. स्वामी हसून म्हणाले, जे प्रेम तू दिलंस तेच परत आलं. बोध, माणसाने केलेली चांगुलपणाची पेरणी कधीच वाया जात नाही. शिकवण, जग सोडून गेलं तरी स्वामी कधीच साथ सोडत नाही. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, नेहमी स्वामींचं नाव घेत जा, तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही स्वामींना मनापासून मानत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.